दापोलीच्या तालुक्यामध्ये होतोय। बीबीची झाकणं पडलेली आहे, गांभीर्याने सर्वे करा। बीबीची झाकणं पडलेली आहे। एक काळ मुलं शाळेत येतात, हात ओस पडण्याचे कारण एकच नाहीये। गांभीर्याने का विषय ओस पडण्याचे कारण एकच नाहीये। रात्रीची 2 महिने लाईट नाही। लोक ग्रामीण भागातून शहरी भागात येतात, त्याला कारण एक आहे की एमएससीबी पण नीट नाहीये। तिथे अंधारात राहावं लागतंय। 2-2 दिवसात पावसामुळे कुठल्याही प्रकारचा लोकांशी संपर्क करता येत नाहीये आणि याच्यामुळे गावं ओस पडतात। हा पण मेसेज त्यामध्ये तुमच्या वरिष्ठांना द्या। एमएससीबी म्हणून त्यांच्यावर काय कारवाई करताय? जर शासनाने निर्णय दिलेला आहे निवासी मीटर बदलायचे नाही, तरी मीटर बदलताय, तुम्ही काय कारवाई करणार आता ते सांगा आम्हाला। कायद्याने आम्हाला तुमचं उत्तर नको आहे, तुम्ही कारवाई काय करणार ते सांगा। तुमचे मीटर बदलतायत, अमुक आहे तमुक आहे, आम्हाला काही देणं घेणं नाही। मीटर बदललेला दिसता कामा नाही आम्हाला। सध्या अजूनही आमच्याकडे अध्यादेशावर काम चालू आहे। अहो मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना सर्वांनी धमकीने तुम्ही चेंज करताय मीटर, तुम्ही त्यांच्यावरती कारवाई केली। 2 मिनिटं आपीजी दाखवा मामा साहेब तुमची लोक साहेब साहेब 2 मिनिटं हो साहेब। पहिली गोष्ट तुमची लोक जाऊन सांगताय 8,000 रुपये तुम्हाला नंतर भरावे लागतील। ऐका मग एक मिनिट 8,000 रुपये भरावे लागतील। आता तुम्ही मीटर बसवून घेतला नाही तर साहेब लोकांच्या मनामध्ये प्रचंड गैरसमज आहेत। लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे की तुम्ही लोक साहेब चुकीच्या पद्धतीनं हे रिडिंग ऑटोमॅटिक जाणार तुमच्याकडे, अशा त्या मीटरच्या संकल्पना आहेत साहेब, बरोबर आहे ना? रिडिंगच्या ज्या तक्रारी आहेत त्या सॉल्व्ह होण्यासाठी साहेब माझं म्हणणं त्या माणुंग्यामधून एकही तक्रार मीटरच्या बाबतीत नव्हती, तरी ते मीटर बदलले जात आहेत। बिल पण जास्त साहेब आमची विनंती इतकीच आहे साहेब एक मिनिट हा साहेब बघा, तुम्ही हा अर्ज दिलाय मला आणि हा अर्ज लिहून माझ्याजवळ घेताय का? चुकी केले तुम्ही आणि अर्ज भरणार मी, मग तुम्ही डायरेक्ट अर्ज न भरता तुम्ही ती चुकी तुमची हे केला सुधारलीत का? नाही ना। मग माझा अर्ज घेतल्याच्या नंतर चुकी सुधारली, चुकी झाली तुमची रेटिंगची। तुम्ही 12,000 रुपये दिला, माझी कंपनी आहे तिथे 12,000 रुपये 12,500 रुपयाचा बिल दिला होता आणि तो बिल मी 400-500 रुपये भरतोय। आज 20 वर्षापासून भरतोय। 3 मीटर आहेत माझ्याजवळ। मग आता तुमची चुकी झाली, मग तुम्ही अर्ज भरून माझ्याजवळ तेव्हा कमी केला, मग ते डायरेक्ट का नाही केला? आणि तुम्ही मीटर बसायला डायरेक्ट कसं काय जाताय मला सांगा। हे वैयक्तिक गोष्टी साहेब आम्ही तुमच्याकडे घेऊन येऊ साहेब। वैयक्तिक म्हणजे प्रीपेड मीटरला आमचा विरोधच असेल। हा तुमच्या सायंटिफिक बाकीच्या गोष्टी ज्या असतील त्या मीटरमध्ये नवीन ऍडव्हान्स असेल तर त्याच्या, पण त्याचे सुद्धा चार्जेस आम्ही कुठल्याही प्रकारचे वाढणार नाही। पण प्रीपेड मीटर जर बसवलं जात असेल तर 100% त्याला आमचा विरोध असेल आणि त्या गोष्टीला आम्ही कोणत्या प्रकारचे ग्रामसभेमध्ये पण लोक त्याला विरोध करतील। ठीक आहे सर निवेदन देऊया। महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीनं दापोली तालुक्यामध्ये जबरदस्तीने कुठल्याही दापोलीच्या जनतेला विश्वासात न घेता प्रत्येकाच्या घरामध्ये जे घरगुती मीटर, जे स्मार्ट मीटर जे बसवले जात आहेत त्याच्या विरोधात आज दापोलीच्या महाविकास आघाडीच्या वतीनं आज एमएससीबी अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आले आणि त्या ठिकाणी त्यांना सूचना, त्याचबरोबर त्यांना विनंती केली की कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही प्रकारच्या जबरदस्तीने दापोलीतील नागरिकांच्या घरामध्ये हे मीटर बसवू नये। कारण असे प्रकरण आम्हाला समोर येत आहेत की घरामध्ये कोणीही नसताना, घर बंद असताना त्या ठिकाणी ते मीटर बदलले जात आहेत, किंवा तुम्हाला जर भविष्यामध्ये मीटर बसवायचे असतील, आज तुम्हाला मोफत भेटतात, भविष्यात बसवायचे असेल तर त्याला हजारो रुपये भरावे लागतील। अशा पद्धतीचे चुकीचे निरोप त्या ठिकाणी त्या बसवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून दिले जात आहेत आणि घरामध्ये हे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत। माझं म्हणणं, देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक माध्यमातून या ठिकाणी जनतेची लूट केली जाते आणि त्या ठिकाणी या मीटरच्या माध्यमातून देखील सर्वसामान्य लोकांची दर महिन्याला पिळवणूक करण्याचं काम या शासनाच्या वतीनं करण्यात येते। महाराष्ट्रामध्ये या सर्व प्रकरणाचा तीव्र विरोध झाल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी विधानसभेत निवेदन केलं की कुठल्याही प्रकारचं मीटर या ठिकाणी घरेलू मीटर, घरगुती मीटर या ठिकाणी बसवलं जाणार नाही। पण तरी सुद्धा दापोली तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावात हे मीटर प्रत्येक घराघरामध्ये बसवलं जातंय। याचा विरोध करण्यासाठी आणि याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आम्ही आज या ठिकाणी एमएससीबीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना या ठिकाणी सूचना केल्या आहेत आणि या ठिकाणी त्यांना सूचना करून त्यांना सांगितलं